Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the second example on the topic investment accounts. In the previous lecture, we have seen the first example on the preparation of investment account. Now, let's start with this example number 2. This is example number 2 on the preparation of investment accounts. Read the example carefully. Mr. X purchased 500 equity shares of rupees 100 each in Omega Limited for rupees 62,500 including brokerage and stamp duty. This is the first sentence of this example. In this sentence, it is mentioned that Mr. X is a person and he has purchased 500 equity shares of rupees 100 each. मिस्टर एक्स नावाचा व्यक्ती आहे, त्यानं 500 शेअर्स खरेदी केले. एक शेअर किती रुपयाचा आहे तर तो 100 रुपयाचा आहे. कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर ओमेगा लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीमधील 500 शेअर्स, एक शेअर 100 रुपयाचा असे शेअर्स खरेदी केले. किती रुपयाला खरेदी केलेत फॉर रुपीज 62,500 इन्क्लुडिंग ब्रोकरेज अँड स्टॅम्प ड्युटी. हे जे 500 शेअर्स खरेदी केले हे 62,500 रुपयाला खरेदी केलेले आहे आणि या 62,500 रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटी असेल, ब्रोकरेज आहे, असं सर्व खर्च मिळून ते शेअर 62,500 रुपयाला खरेदी केले. आता शेअर्स खरेदी केले ही आपली गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आपण इन्व्हेस्टमेंट परचेस केली. जर्नल एंट्री काय होते, इन्व्हेस्टमेंट इज अवर ॲसेट अँड व्हेनेवर वी परचेस एनी इन्व्हेस्टमेंट देन जर्नल एंट्री इज इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, इन्व्हेस्टमेंट खरेदी केली त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली. जर्नल एंट्री होते इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा एक्झाम्पलमध्ये जर्नल एंट्री हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. आपला जो व्यक्ती आहे व्यक्तीचं नाव मिस्टर एक्स आहे म्हणून इन द बुक्स ऑफ मिस्टर एक्स इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि कोणती इन्व्हेस्टमेंट आहे ते खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं, त्याला स्क्रिप असं म्हणलं जातं. स्क्रिप मीन्स इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट इक्विटी शेअर्समध्ये केलेली आहे. कोणती कंपनीच्या, ओमेगा लिमिटेड. म्हणून इथे लिहिले बघा इक्विटी शेअर्स इन ओमेगा लिमिटेड. आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये नेहमीप्रमाणेच कॉलम आहेत, फक्त डेट कॉलम तयार केलेला नाही कारण डेट एक्झाम्पलमध्ये दिलेली नाही. एक्झाम्पलमध्ये डिव्हिडंडचा सुद्धा कुठेही उल्लेख नाही, डिव्हिडंड इंटरेस्ट वगैरे, त्यामुळे ते कॉलम फक्त 2 डिलीट केलेत. नेहमीचे कॉलम पर्टिक्युलर्स कॉलम, नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू, कॉस्ट हे डेबिटचे 3 कॉलम, क्रेडिटला सुद्धा तेच पर्टिक्युलर्स कॉलम, नॉमिनल व्हॅल्यू आणि कॉस्ट. In the previous example, we had prepared date column as well as interest column. But in this example, we have not prepared date column and interest column. It is because in our example, date is not mentioned. And secondly, the dividend on equity shares is also not mentioned in the example. So that's why we have prepared only 3 columns on the debit side. First column is particulars column, second column nominal value that is face value, third column is cost, and same these 3 columns are prepared on the credit side also. Okay, so this is the format of investment account. Now in the first sentence it is mentioned that Mr. X has purchased 500 shares and each share is of rupees 100. 500 शेअर्स खरेदी केले, एक शेअर 100 रुपयाचा आहे. म्हणजे 500 शेअर्स गुणिले जर आपण 100 केलं तर एकूण जे शेअर्स खरेदी केलेले आहेत त्याची फेस व्हॅल्यू किती झाली तर ती 50,000 रुपये झाली. म्हणून नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये अमाऊंट लिहिले 50,000 रुपये. नॉमिनल व्हॅल्यू मीन्स फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. Okay, here Mr. X has purchased 500 shares and face value of one share is rupees 100. So 500 shares into 100 is equal to 50,000 rupees. This is the face value, nominal value. And these shares are purchased for rupees 62,500. So it is a cost of the investment purchased of the share purchased. Here we have purchased shares. Shares is an investment. So journal entry investment account debit to bank account. Amount 62,500 is the cost and nominal value is 50,000. This is the first sentence of this example. After that, after some years, the company decided to issue bonus shares to its existing shareholders. काही वर्षांनी कंपनीनं ठरवलं की जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना बोनस शेअर्स इश्यू करायचे. ना क्वेश्चन इज व्हॉट इज बोनस शेअर्स. बोनस शेअर्स मीन्स द शेअर्स गिव्हन टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट.
It means these additional shares are given to the existing shareholders without any money. कोणत्याही पैशाशिवाय फ्री ऑफ कॉस्ट मोफत हे शेअर्स एक्झिस्टिंग शेअरहोल्डर्सला मिळतात. त्याला बोनस शेअर्स असं म्हटलं जातं. बोनस शेअर्स हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की बोनस शेअर्स आर इशूड आर गिवन ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट टू इट्स एक्झिस्टिंग इक्विटी शेअरहोल्डर्स. हे शेअर्स मोफत दिले जातात आणि हे इक्विटी शेअरहोल्डर्सलाच दिले जातात. हे शेअर्स मोफत असतात त्यामुळे कोणतेही पैसे शेअरहोल्डरला द्यावे लागत नाहीत. आता किती बोनस शेअर्स देणार आहेत बघा. इट वॉज डिसाइडेड टू इशू 1 इक्विटी बोनस शेअर फॉर एव्हरी शेअर हेल्ड बाय हिम. प्रत्येक शेअरहोल्डरला एक शेअर दिला जाईल फॉर एव्हरी इक्विटी शेअर. म्हणजे तुमच्याकडं जुना एक शेअर असेल तर तुम्हाला नवीन एक बोनस शेअर मिळणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्याकडे जेवढे बोनस शेअर इक्विटी शेअर्स आहेत तेवढेच तुम्हाला बोनस शेअरसुद्धा मिळणार आहेत. आपल्या एक्झाम्पलमध्ये मिस्टर एक्सकडे किती शेअर्स आहेत? 500 शेअर्स आहेत. म्हणजे त्याला बोनस म्हणून 500 शेअर्स हे मिळणार आहेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. आता त्याची जर्नल एंट्री कशी करायची बघा. पहिली एंट्री करताना आपण शेअर्स परचेस केले, पेमेंट चेक न केलं म्हणून टू बँक, कॅश न केलं असतं तर टू कॅश आणि हे बोनस शेअर्स आपल्याला फ्रीमध्ये मिळतात म्हणून तिथंच टू बँक टू कॅशऐवजी म्हटलं जातं टू बोनस शेअर्स अकाउंट. ओके, नॉर्मली व्हेन वी मेक पेमेंट बाय कॅश वी मेक जर्नल एंट्री ॲज टू कॅश अकाउंट. इफ पेमेंट इज मेड बाय चेक देन वी राईट ॲज टू बँक अकाउंट. अँड हिअर बोनस शेअर्स इन केस ऑफ बोनस शेअर्स दे आर गिवन दे आर रिसिव्ड ॲट फ्री ऑफ कॉस्ट सो टू बोनस शेअर्स अकाउंट. ही एंट्री केली जाते टू बोनस शेअर्स अकाउंट. आता बोनस शेअर्स हे फ्रीमध्ये मिळालेले आहेत त्यामुळे त्याची कॉस्ट ही 0 असते त्यामुळे कॉस्ट कॉलममध्ये नील, कारण ते फ्रीमध्ये मिळतात. सो कॉस्ट कॉलममध्ये नील लिहिलं. इथं बघा म्हटलं आहे वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1 बघा. बोनस शेअर्स डू नॉट हॅव एनी कॉस्ट, दे आर फ्री. दिस इज फर्स्ट. ओके, आणि हे शेअर्स किती मिळाले तर त्यांनी सांगितलं आहे 1 इक्विटी शेअर फॉर एव्हरी शेअर. तुमच्याकडे जेवढे शेअर्स असतील तेवढे तुम्हाला बोनसमध्ये मिळणार आहेत. मिस्टर एक्सकडे 500 शेअर्स आहेत त्यामुळे त्याला 500 शेअर्स मिळतील आणि 500 शेअर्स आणि एक शेअर किती रुपये फेस व्हॅल्यू आहे त्याची? 100 रुपये. म्हणजे 500 गुणिले 100 म्हणजे एकूण फेस व्हॅल्यू किती झाली तर 50,000 ही टोटल फेस व्हॅल्यू झालेली आहे. सो फेस व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये लिहिलं 50,000 आणि त्याची कॉस्ट ही नील असते, 0 असते तर कॉस्ट कॉलममध्ये 0. ओके, दिस इज सेकंड पॉईंट. आफ्टर दॅट थर्ड पॉईंट इज बिफोर इशुईंग द बोनस शेअर्स. कंपनीनं बोनस शेअर इशू करण्या अगोदर द शेअर्स ऑफ द कंपनी वेअर कोटेड इन द मार्केट ॲट ₹175 पर शेअर. कंपनीने हे जे बोनस शेअर्स इशू केलेले आहेत त्याच्या अगोदर कंपनीच्या शेअर्सची मार्केट किंमत मार्केट प्राईस होती ₹175 आणि पुढे सांगितले आफ्टर द बोनस इशू. बोनस इशू नंतर द मार्केट प्राईस केम डाऊन टू ₹92.50 पर शेअर. बोनस शेअर इशू झाल्यानंतर शेअरची किंमत ₹92.50 झालेली आहे. आता आपल्या या एक्झाम्पलमध्ये आपण एंट्री केली की बोनस शेअर्स मिळाले 500 शेअर्स ₹50,000 फ्रीमध्ये मिळाले. म्हणजे आता ऑलरेडी बोनस शेअर्स इशू करून झालेले आहेत त्यामुळे आत्ता सध्या आफ्टर बोनस इशू बोनस शेअर इशू केल्यानंतर आत्ताची मार्केट प्राईस किती आहे एका शेअरची तर ती आहे 92.5. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, बोनस शेअर्स ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, शेअरहोल्डरला वाटलेले आहेत आणि बोनस इशू झाल्यानंतर आत्ता एका शेअरची किंमत किती आहे तर 92.50 एवढी आहे. हे आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना लागणार आहे तर इथं स्टार केलेलं आहे. आता हे जे आपल्याला बोनस शेअर्स फ्रीमध्ये मिळाले, किती शेअर्स मिळालेत? 500 शेअर्स मिळाले. त्याचं पुढं काय केलं आहे बघा. मिस्टर एक्स सोल्ड द बोनस शेअर्स ॲट ₹90 पर शेअर. जे 500 शेअर्स फ्रीमध्ये मिळाले होते ते ₹90 प्रमाणे विकले. मग सांगा 500 शेअर्स 90 प्रमाणे विकले म्हणजे पैसे किती मिळाले तर 500 गुणिले 90 म्हणजे ₹45,000 मिळाले. बरोबर, पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. बरोबर, बँक अकाउंट डेबिट आणि आपण शेअर्स विकले, इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे इन्व्हेस्टमेंट गेली. सो टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. पैसे आले म्हणून बँक अकाउंट डेबिट आणि इन्व्हेस्टमेंट गेली म्हणून टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा, इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट ही एंट्री कशी वाचतो आपण? बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट विकली, पैसे मिळाले म्हणून बँक अकाउंट डेबिट आणि इन्व्हेस्टमेंट विकली, इन्व्हेस्टमेंट गेली टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती पैसे मिळाले तर 500 शेअर्सचे 90 प्रमाणे पैसे मिळाले 45,000. ते कॉस्ट कॉलममध्ये लिहिलं ₹45,000 मिळाले. आता जे 500 शेअर्स विकले त्याची फेस व्हॅल्यू किती होती?
एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे, बरोबर. म्हणजे 500 शेअर जे विकले त्याची फेस व्हॅल्यू किती असणार आहे, 500 गुणिले 100 म्हणजे 50,000. म्हणून नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये लिहिलं 50,000 रुपये, बरोबर. आता शेअर्स फ्रीमध्ये जरी मिळाले होते, आत्ता आपण ते 45,000ला विकले म्हणजे आपल्याला प्रॉफिट झाला असणार. परंतु बोनस शेअर्स घेताना फ्रीमध्ये मिळाले ते 45,000ला विकले म्हणजे 45,000 सर्व प्रॉफिट नसतो. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा, प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ मिस्टर एक्स ऑन ॲव्हरेज कॉस्ट बेसिस. आता ह्या ॲव्हरेज कॉस्ट बेसिसचा अर्थ काय होतो, तर सुरुवातीला आपण जे 500 शेअर्स खरेदी केले होते ते 62,500ला खरेदी केले होते. नंतर जे 500 शेअर्स आपल्याला मिळाले ते फ्रीमध्ये मिळाले. म्हणजे खरेदी केलेले 500 शेअर्स आणि फ्रीमध्ये मिळालेले 500 असे आपल्याकडे एकूण शेअर्स किती आहेत, 1,000 आहेत. बघा त्यासाठी वर्किंग नोट ॲव्हरेज कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते. आपण सुरुवातीला 500 शेअर्स परचेस केलेले, त्यासाठी पेमेंट किती केलेलं, 62,500. नंतर आपल्याला बोनस शेअर्स किती मिळाले, 500, त्यासाठी पेमेंट 0, बरोबर. असे आपले 500 आणि 500 शेअर्स किती झाले, 1,000. आणि 1,000 शेअर्सची किंमत किती झाली, कॉस्ट किती झाली, तर 62,500, बरोबर. पहिले 500 शेअर्स 62,500ला खरेदी केले होते. नंतर जे बोनस 500 शेअर्स मिळाले त्यासाठी काही रक्कम पेड करावी लागली नाही. त्यामुळे 500 अधिक 500 आपल्याकडे एकूण शेअर्स झाले 1,000 आणि एकूण रक्कम किती पेड केली आपण, 62,500. म्हणजे आता आपल्याकडे 1,000 शेअर्स आहेत आणि त्याची किंमत 62,500 आहे. आता आपण शेअर्स विकले किती, तर त्यांनी सांगितले जे बोनस शेअर्स मिळाले होते, बोनस शेअर्स मिळाले किती होते, 500, ते विकले. मग त्या 500 शेअरची किंमत किती बघा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, एकूण शेअरची किंमत, एकूण किंमत किती आहे, 62,500, बरोबर. आणि एकूण शेअर्स आपले किती आहेत, तर 1,000, बरोबर. 1,000नं त्याला डिव्हाइड केलं की आपल्याला एका शेअरची किंमत मिळेल. आणि आपल्याला 500 शेअरची किंमत कॅल्क्युलेट करायची म्हणून गुणिले फक्त 500 करा. मग 500 शेअरची किंमत किती आली, 31,250. जे आपण 500 शेअर्स विकले किंवा दुसऱ्या प्रकारे जरी करायचं म्हटलं तरी बघा आपल्याकडे जे एकूण शेअर्स आहेत, शेअर्स किती आहेत, तर 1,000 शेअरची किंमत 62,500. तर मग आपल्याला जे 500 शेअर्स विकले त्याची मग 1,000च्या 500 म्हणजे निम्मे, मग 62,500च्या भागिले 2 जरी केलं तरी आपल्याला ॲव्हरेज कॉस्ट किती मिळते, 31,250. म्हणजे जे आपण शेअर्स विकले त्याची कॉस्ट आहे 31,250. कितीला विकलेत ते शेअर्स विकलेत आपण 45,000ला. 45,000ला शेअर्स विकले आणि त्याची किंमत होती 31,250. मग प्रॉफिट किती झाला बघा, त्यासाठी हे सेकंड वर्किंग नोट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ बोनस शेअर्स. प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, सेल प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. आपण कितीला शेअर्स विकले तर सांगितले 45,000ला शेअर्स विकले, त्यामुळे सेल प्राईस 45,000. आणि कॉस्ट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली, विकलेल्या शेअर्सची 500 शेअरची कॉस्ट किती आहे, 31,250. म्हणजे 31,250चे शेअर 45,000ला विकले, आपला प्रॉफिट किती झाला, 13,750 रुपये. इट इज अवर प्रॉफिट. आणि वी ट्रान्सफर धिस प्रॉफिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. P&Lच्या क्रेडिटला तो प्रॉफिट जातो. सपोज हे P&L अकाउंट असेल तर P&Lच्या क्रेडिटला आपण हा इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट आहे म्हणून बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट असं लिहिणार. ही एंट्री कशी होते, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा तीच एंट्री केली, इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि कॉस्ट कॉलममध्ये प्रॉफिट किती, 13,750 रुपये. वेनेवर any person earns profit from the sale of investment, it is transferred to the profit and loss account. इन्व्हेस्टमेंट विकून फायदा झाला की तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपण 11पासून शिकलो आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला प्रॉफिट जातात. हा इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिटला आपण लिहिणार बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि एंट्री वाचतो कशी, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू P&L अकाउंट. म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला म्हटलं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि अमाऊंट किती, 13,750. इट इज रिटन इन द कॉस्ट कॉलम. ते कॉस्ट कॉलममध्ये प्रॉफिटची रक्कम लिहिली. बघा 500 शेअर्स होते, 500 फ्रीमध्ये मिळाले म्हणजे 1,000 झाले. 1,000पैकी 500 शेअर्स विकले. आता शिल्लक किती आहेत, बॅलन्स किती राहिला आहे तर 500 शेअर्सचा. मग 500 शेअर्सचा बॅलन्स आहे, एक शेअरची फेस व्हॅल्यू 100 म्हणजे एकूण फेस व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू किती झाली तर 50,000 रुपये. आता ते जे 500 शेअर शिल्लक आहेत त्याची व्हॅल्युएशन किती येणार, तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे जे 500 शेअर्स आहेत त्याची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली. जे 500 शेअर्स विकले होते त्याची कॉस्ट आली 31,250. ही कॉस्ट आहे 500 शेअरची. म्हणजेच जर आपण कॅल्क्युलेशन केलं
ओके, मगाशी जे आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक जो शेअर आहे एका शेअरची जर कॉस्ट प्राईस आपण फाइंड आउट केली, एकूण कॉस्ट आहे 62,500 आणि शेअर्स आहेत 1000. 62,500ला 1000ने डिवाइड जर आपण केलं तर एका शेअरची कॉस्ट प्राईस किती येते तर 62.5. ही एका शेअरची कॉस्ट आहे. ओके, मग बघा आपण क्लोजिंग जो शेअर्स आहेत, क्लोजिंग स्टॉक इन्व्हेस्टमेंट जे आहे 500 शेअर, त्याचं व्हॅल्युएशन करूया. कॉस्ट प्राईस आपल्याकडे वर्षाच्या शेवटी शेअर्स किती शिल्लक आहेत तर 500. एका शेअरची आपण आत्ताच कॉस्ट प्राईस किती शोधून काढली तर 62.5, म्हणजे कॉस्ट प्राईस किती झाली एकूण 31,250. आपल्याकडे सुरुवातीला बघा, पुन्हा एकदा सुरुवातीला आपण 500 शेअर्स खरेदी केलेले, 500 फ्रीमध्ये मिळाले म्हणजे झाले 1000. 1000पैकी जे फ्रीमध्ये 500 मिळाले होते ते विकले, 1000तून 500 गेले म्हणजे पुन्हा शिल्लक किती राहिले फक्त 500. त्या 500 शेअरचे आपण व्हॅल्युएशन करतो आहे. 500 शेअर्स आणि एक शेअरची कॉस्ट 62.5 म्हणजे त्याची कॉस्ट प्राईस किती झाली तर 31,250. ही झाली कॉस्ट प्राईस. आता मार्केट व्हॅल्यू किती बघा, मागाशी एक स्टेटमेंट सांगितलेलं, आफ्टर द बोनस इश्यू मार्केट प्राईस ऑफ शेअर केम डाऊन टू 92.5. बोनस इश्यू नंतर एका शेअरची आता मार्केट प्राईस किती आहे तर 92.5. 500 शेअर्सची 92.5 प्रमाणे बघा मार्केट प्राईस किती, 500 शेअर्सची 92.5 प्रमाणे एकूण मार्केट प्राईस किती झाली तर 46,250. आपल्याला कॉस्ट प्राईस मिळाली, मार्केट प्राईस मिळाली. सेम ज्याप्रमाणे आपण 11-12ला क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करत होतो, कॉस्ट प्राईस मार्केट प्राईस विच एव्हर इज लो, त्याप्रमाणेच इथं व्हॅल्युएशन करायचं. बघा काय सांगितलं आहे, द कॉस्ट प्राईस being lower than market price, therefore the shares are carried forward at a cost price. कॉस्ट प्राईस ही लहान असल्यामुळे मार्केट व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राईस ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस, दोन्हीपैकी कमी किंमत कोणती आहे 31,250, तेवढ्याला त्याचं व्हॅल्युएशन करायचं. म्हणून इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स, शेअर्सची फेस व्हॅल्यू 50,000 आहे 500 शेअर्सची 100 प्रमाणे आणि त्याची कॉस्ट किती आहे तर 31,250 रुपये. ओके, दोन्ही कॉलम जर आपण क्लोज केले दोन्ही कॉलम तर डेबिटचे नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो आहे त्याची बेरीज 1,00,000 येते, क्रेडिटचे पण 1,00,000 येणार आणि डेबिटच्या कॉस्ट कॉलमची बेरीज आणि क्रेडिटच्या कॉस्ट कॉलमची बेरीज जरी केली तर ती 76,250 आणि 76,250. जो काय बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो अपोजिट साईडला ब्रॉड डाऊन करायचा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, फेस व्हॅल्यू 50,000 आणि कॉस्ट प्राईस किती तर 31,250. ओके, सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स when we are given the issue of bonus shares. Okay, in this example first we were given that Mr. X has purchased 500 shares, journal entry shares purchased, so investment account debit to bank account. Okay, after that he has received 500 bonus shares, so bonus shares journal entry is investment account debit to bonus shares account. And most importantly the bonus shares are received at a free of cost, so in cost column we have to mention nil or ... or dash. Okay, because bonus shares are received at a free of cost. After that the bonus shares are sold in the market, so after selling the shares we get money, so journal entry bank account debit to investment account, and whatever is the profit on sale of bonus shares it is transferred to the P&L account, journal entry investment account debit to profit and loss account. And at the end we have to make the valuation of investment at cost price or market price whichever is low. Okay, so this is how we prepare the investment account. This is example number 2 on investment account. In the next lecture we will see the another example on the preparation of investment account. Okay, you should write down this example and solution in your notebook. Okay, thank you very much.